भाई लोग ये वीडियो सिर्फ आपको व्यू के लिए दिखा रहा हूँ मैं, आप व्यू देखो, सिर्फ व्यू। इसी के साथ आपको हम गाना भी सुनाना चाहते हैं। नबत नबदा कुनाले बावरे रंग साले तुए ना साजनी साजनी। आहे का पुढे पाणी पडतात, पाणी पण नदी धबधबा होता। अच्छा, आता आमचा मित्र सांगतो त्याप्रमाणे समोरची जी डोंगर दिसते तिथून खालती धबा धबा पाणी पडायचं म्हणून त्याला धबधबा म्हणायचे। पण आता सध्या ते धबा धबा पाणी पडणं बंद झालंय म्हणून ते धबधबा बंद झालाय। बाकी तुम्ही व्ह्यू बघू शकता। आम्ही ह्या डोंगराच्या त्या टोकावर जाणार ही गाडी घेऊन, जशी तर रायडर लोक अशी सरळ गाडी घेऊन जातात ना, तर आम्ही गाडी डायरेक्ट वर चढवणार, डायरेक्ट आडवी टेळली गाडी। 2.5 लाख 2 मिनिटात, याला म्हणतात स्पोर्ट्स बाईक। पावसाळी वातावरण होतं म्हणून आम्ही फिरायला आलेलो, पण मुद्दा असं झालं, ते तुम्ही गाणं ऐकलंच असाल, सॉरी आमचा भाऊ वहिनी सोबत बोलताना आमचा भाऊ थोडा 1200चा फास्ट ट्रॅकचा गॉगल घालून फ्लेक्स करताना, म्हणजे बिल्डर असेल, भारी असेल। पावर अनुज भाई पावर दिखाव थोडा। त्या दिवसानंतर तुम्ही येऊन बघू शकता आमचे अनुज दादा इकडे थुकले आहेत, इकडे केसरचं झाड उगल आणि केसरची खेती अशी चालू होईल। आम्ही जिथं जातो त्या प्रदेशाचा विकास करतो, कारण की आम्ही उत्तर प्रदेशवरनं आलोय। ऍज वेल ऍज आमच्या दादांनी पण हा केसरवाला जो आहे बोलो जुवा केसरीचा धरणा आणि मिशन हे त्यांनी घेतलं आहे। अनुज पांडे बोलो जुबा केसरी मित्रमंडळ। तसंच सांगता सांगता आता खूप काही झालं आहे। आम्ही पावसाळी वातावरण म्हणून मुद्दा असा झाला आहे, तुम्ही ते गाणं ऐकलंच असेल, गली में आज चांद निकला। चांद नाही हा सूरज। काय सूरज दादा, हा हे इना चॉल्बे, हे तुमने चुकीचा केला आहे आमच्या सोबत। अँड फायनली गाइज वी रीच अवर लोकेशन अँड लक्ष्य। चलो हम आपको बताते हैं। डोंगराच्या सगळ्यात टॉपवर आलेलो आहेत आम्ही सध्या। ही आमची एमटी नाईस सॅम। हे लोकेशन दाखवणारे आमचे भाऊ रोहित मटकर दादा। मटकर थँक्यू ब्रो, पूर्ण कॉपरेट करून आलेले आमचे दादा बोलो जुमा केसरी विमल पॅकेटच्या सोबत। आता थोड्या वेळात ही दरी दिसते तुम्हाला, ह्याच्या बाजूला तुम्हाला हिरवळ दिसत असेल। आमचे दोघं बंधू साईडला थुकून तर केसरची खेती करणार म्हणजे करणार। एकच लक्ष, केसरची खेती हाच आमचा पक्ष। इकडे मी सगळं लोकेशन